ते दोघं रूममध्ये येताच समोर शॉक लागल्यासारखे पाहत असतात. कारण समोर पूर्ण रूम फुलांनी डेकोरेट केलेली होती. त्या रूमचे डेकोरेशन बघून वाटत होते हनीमूनसाठी सगळं काही डेकोरेशन केले आहे. ओंकार एक आवडा गिळत गौरीकडे पाहतो तर ती पण डोळे मोठे करून समोर पाहत असते. तो गोंधळून गौरीकडे पाहत ते मी आलोच आणि हातातील बॅग्स बाजूला ठेवून तो बाहेर निघून गेला. तो खाली येऊन हॉटेलच्या मॅनेजरला आवाज देऊ लागला. ओंकारचा आवाज ऐकून मॅनेजर पळतच त्याच्याजवळ आला. येस सर. ओंकार त्याच्याकडे रागाने पाहत, तुम्ही आमची रूम का सजवली आहे? ते सर तुम्ही हनीमून पॅकेजची रूम बुक केली आहे. तसा गोंधळून ओंकार काय म्हणतो आणि त्याला आठवते तो जेव्हा रूम बुक करत होता तेव्हाच त्याला कोणाचा तरी फोन आला आणि त्या गडबडीत त्याने हनीमून पॅकेजची रूम बुक केली. तो त्याच्या कपाळावर अंगठा घासत सॉरी एवढं बोलून तो निघून जातो. रूमच्या बाहेर येऊन उभा राहतो. आज जाऊ की नको जाऊ याचा विचार करत असतो. गौरी त्याच्याबद्दल काय विचार करेल हा विचार ओंकार करत असतो. शेवटी एक दीर्घ श्वास घेतो आणि रूमचा दरवाजा ओपन करून आत डोकावून पाहतो तर त्याला गौरी कुठेही दिसत नाही. तसा तो सुटकेचा श्वास सोडत आत येतो. खरं तर त्याला टेन्शन आले होते की गौरी त्याच्याबद्दल काय विचार करेल म्हणून. कारण आताच कुठे त्यांच्या मैत्रीची गाडी पुढे सरकत प्रेमाच्या दिशेने वळत होती. त्यात ती रूम बघून ओंकार चांगलाच घाबरला होता. खरं तर त्याच्याही नकळत झाले होते. पण त्याला सगळ्यात जास्त टेन्शन गौरीचे होते. म्हणजे ती रूम बघून गौरीची रिॲक्शन काय असेल हेच ओंकारच्या मनात येत होते. तोच बाथरूमचा दरवाजाचा आवाज येतो आणि तो तिकडे पाहतो तर गौरी तिचं आवरून बाहेर येत होती. तिच्याकडे बघून तरी ती नॉर्मल आहे असे ओंकारला वाटत होते. पण ओंकार मात्र पूर्णपणे गोंधळला होता. खरं तर त्याचे एक्सप्रेशनवरून तिला कळलं होतं की हे सगळं ओंकारने नाही केले म्हणून. पण ओंकार तिला काय सांगतो ते पाहण्यासाठी शांतपणे तिचं आवरत होती. गौरी. तो तिला आवाज देतो. ती एवढंच बोलते. गौरी ते हे सगळं ते म्हणजे याआधी ओंकार कधीच एवढा अडखळत बोलला नाही तेवढा तो आता बोलत होता. ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि स्माईल करत, अहो ठीक आहे तुम्ही काय एवढं टेन्शन घेत आहात? तिचे बोलणे ऐकून तो पुन्हा गोंधळतो. अहो चुकून आपली रूम डेकोरेट केली असेल. तुम्ही एवढं टेन्शन घेत आहात. जाऊन फ्रेश व्हा. तसा तो पण फ्रेश व्हायला निघून जातो. त्याला आता खूप रिलॅक्स वाटत होते. तो बाहेर येत नाही तोपर्यंत गौरीने बेड क्लीन केला होता. ते बघून ओंकारला बरे वाटले. ते दोघं बेडवर आडवे झाले आणि एकमेकांबद्दल विचार करत होते. ओंकार गौरीकडे पाहत झोपली नाहीस अजून? ती पण त्याच्याकडे पाहत ते झोप येत नाहीये मला. तसा तो त्याचे दोन्ही हात पुढे करतो. तशी ती पण स्माईल करत त्याच्या मिठीत जाते. आता ते दोघं शांत होते. काहीच बोलत नव्हते. तसं आता दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. गौरी पण हळूहळू ओंकारवर विश्वास ठेवू लागली होती. तिच्या मनात ओंकारबद्दल प्रेम फुलत होते. पण अजून त्याला तिने सांगितले नव्हते. दोघांना एकमेकांच्या मिठीत कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही. त्यांना जाग येते ती सकाळीच. गौरीला सकाळी लवकरच जाग येते आणि स्वतःला असे ओंकारच्या मिठीत बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ती बराच वेळ त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. हळूच तिचा हात त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने फिरवते. ओंकार गाढ झोपला असल्यामुळे त्याला कळत नाही. ती हळूच उठून बाजूला होते आणि फ्रेश व्हायला जाते. कारण आज त्यांना पुण्याला निघायचे होते. ती बाथरूममध्ये जाताच ओंकारला पण जाग येते. तो मस्त आळस देऊन उठतो. कारण त्याची झोप पण खूप छान झाली होती. तोच गौरी फ्रेश होऊन बाहेर येते. स्माईल करत त्याला गुड मॉर्निंग म्हणते. तो पण हसत गुड मॉर्निंग बायको म्हणतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो. काही वेळात फ्रेश होऊन बाहेर येतो आणि ते दोघं ब्रेकफास्ट करायला जातात. ब्रेकफास्ट केल्यानंतर त्यांच्या बॅग्स घेऊन ते पुण्याला जायला निघतात. येताना गौरी शांत होती पण जाताना तिची बडबड चालू होती. तिच्या बडबडमुळे कळले पण नाही की ते पुण्याला आले म्हणून. त्यांना येताना ट्रॅफिक लागल्यामुळे बराच उशीर झाला होता. घरी येताना पार्सल सोबत ते घेऊन आले होते. फ्रेश होऊन जेवण करून ते झोपेच्या स्वाधीन होतात. असेच 2-3 दिवस होऊन जातात. या 2-3 दिवसात ओंकार ऑफिसच्या कामात बिझी असला तरी गौरीला वेळ देत होता. आई, चिराग आणि दिव्या अजून आले नव्हते तर गौरीला त्यांची खूप आठवण येत होती. तिचे दिवसभरात 3-4 फोन तर असायचेच. आज फायनली आई, चिराग आणि दिव्या घरी येणार होते.
त्यामुळे गौरी खूप हॅप्पी होती. आतुरतेने त्यांची वाट पाहत होती. ते घरी येणार म्हणून गौरीने जेवणाचे बनवून ठेवले होते. काही वेळाने ते आले. येताच गौरीला कळवळून मिठी मारली चिराग आणि दिव्याने. "वहिनी, खूप मिस केले आम्ही तुला. मी पण तुम्हाला खूप मिस केले. बरं चला, तुम्ही आधी फ्रेश व्हा, मग जेवण करा." तसे सगळे फ्रेश व्हायला जातात. फ्रेश होऊन ते जेवायला बसतात. आई ओंकारबद्दल तिला विचारत होत्या, कारण ओंकार दिसत नव्हता. "आई, ते सध्या खूप बिझी आहे. घरून जायचा टाईम त्यांचा फिक्स आहे, पण यायचा टाईम त्यांचा फिक्स नाही." आणि काम असले की ओंकार स्वतःला एवढं त्यात झोकून घेतो की त्याला दुसरे काही दिसत नाही. "आई, तसे नाही, ते मला पण वेळ देतात." गौरी बोलायच्या ओघात बोलून देते. तसे चिराग आणि दिव्या "ओ" म्हणतात. तसे गौरीच्या लक्षात येते ती काय बोलून गेली आणि ती लाजून खाली पाहते. "ओ, सो क्यूट वहिनी, लाजताना किती क्यूट दिसतेस तू." गप्पा मारत त्यांचे जेवण होते. आई तर जेवण झाल्यानंतर आराम करायला निघून जातात, पण या तिघांची मस्ती चालू असते. शेवटी जवळजवळ 2 आठवड्याने ते भेटत होते. म्हणजे तसे फोनवर रोज बोलणे व्हायचे त्यांचे, पण आज प्रत्यक्षात भेटायचा आनंद काहीतरी वेगळाच होता. त्या गप्पा मारत होत्या, तोच चिरागला कुणाचा तरी फोन येतो. तो दोघांना शांत बसा हात दाखवत फोन घेतो आणि फोनवरचे बोलणे ऐकून हॅप्पी होतो. फोन ठेवून तो दिव्या आणि गौरीला मिठी मारत, "मी खूप हॅप्पी आहे वहिनी." गौरी पण त्याच्या गालावर हात फिरवत काय झाले विचारते. "वहिनी, मला पुढील शिक्षणासाठी लंडनला जायचे आहे." "काय, खरंच? ही तर खूप आनंदाची बातमी आहे." "हो हो, माझे स्वप्न पूर्ण होत आहे वहिनी." तोच त्याचा फोन पुन्हा वाजतो. तर चक्क व्हिडिओ कॉल असतो. ते पण ओंकारचा, कारण त्याला पण ऑफिसमध्ये कळले चिरागबद्दल. चिरागचा फोन घेत, "ब्रो, आज वहिनीला सोडून माझी आठवण कशी झाली तुला, की चुकून वहिनीच्या ऐवजी मला व्हिडिओ कॉल लागला." तशी गौरी त्याच्या पाठीत एक धपाटा देते. "गौरी, माझ्याकडून पण एक दे." ओंकार पलीकडून बोलतो. तशी गौरी अजून एक देते. "वहिनी, तू माझी वहिनी आहे ना? तुझ्या वहिनी आधी ती बायको आहे माझी." "बरं, ते सोड. कॉंग्रॅच्युलेशन." "थँक्यू बाई." "बरं, कधी निघायचे आहे?" "3 दिवसानंतर." "मग बॅग पॅक करायला घे." "हो बाई." "बरं, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, भेटू संध्याकाळी." आणि ओंकार फोन ठेवतो. त्या दोघी पण त्याला अभिनंदन करतात. "बरं, मी आईला सांगून आलो." आणि तो आईच्या रूममध्ये येतो. आई बुक वाचत असतात. तो आईच्या हातातून बुक काढून घेतो. "चिराग, काय हे?" "अगं आई, गुड न्यूज ऐकून तर घे." बोल." "आई, ते मला 3 दिवसानंतर लंडनला जायचे आहे. माझे पुढील शिक्षणासाठी सिलेक्शन झाले आहे." तशा आई त्याला मिठी मारत अभिनंदन करतात. "बाळा, अशीच मेहनत करून यश मिळवत राहा. ओंकार दादाच्या पावलावर पाऊल टाक." "हो आई." दादाचा फोन येऊन गेला मगाशी. "बरं, तुला काय काय तिकडे न्यायचे आहे सांग मला, मी आताच बनवायला घेते." "हो हो, सांगतो." आणि चिराग बरेच पदार्थ आईंना सांगतो. "बरं चल, मी आत्ताच बनवायला घेते, म्हणजे तू पॅकिंग करायला मोकळा." तोच गौरी पण तिथे येते. "आई, मी पण तुम्हाला मदत करते." "हो हो, का नाही." आईंना पण आनंद होतो आणि त्या दोन्ही किचनमध्ये जातात आणि चिरागने सांगितलेले बनवायला घेतात. असंच त्यांचा दिवस निघून जातो. आता 2 दिवसच असल्यामुळे सगळे काही चिरागच्या आवडीचे जेवण बनवत होते, कारण त्याला घरचे जेवण तिथे मिळणार नव्हते. आईंसोबत गौरी पण नवीन नवीन पदार्थ बनवायला शिकून घेत होती. ती एवढी मन लावून शिकत आहे हे बघून अरुणाताईंना खूप आनंद होत होता. त्यांना आता वाटत होते, ओंकारने गौरीसोबत लग्न केले ते योग्यच केले म्हणून. आज चिराग जाणार होता, त्याचीच गडबड चालू होती. त्याने आईला सांगितले होते, अजिबात रडायचे नाही म्हणून. तो हसतच सगळ्यांना भेटतो आणि जायला निघतो. बाकी सगळे पण त्याला एअरपोर्टला सोडायला जाणार होते, कारण त्याची फ्लाईट मुंबईवरून होती. त्याला सोडून ते घरी आले. ओंकार पण त्याला सोडायला आला होता, पण एअरपोर्टवरून तो पुन्हा ऑफिसला निघून गेला, कारण मागच्या काही दिवसात ओंकार खूपच बिझी होता. हे सगळे घरी आल्यानंतर आपापल्या रूममध्ये निघून गेले. गौरीला रूममध्ये करमत नव्हते, कारण ओंकार नव्हता, म्हणून ती दिव्याच्या रूममध्ये जाते. त्या दोन्ही बराच वेळ गप्पा मारतात आणि गौरी तिच्या रूममध्ये येते. ती रूममध्ये येते तेव्हा 11:30 वाजले होते, तरी ओंकार घरी आला नव्हता. गौरी नाराज होऊन बेडवर आडवी होते आणि ओंकारचा विचार करत तिच्या पांड्याला मिठी मारून झोपते. अर्ध्या पाऊण तासाने ओंकार घरी येतो. तो हळूच दरवाजा ओपन करतो.
त्याचे लक्ष गौरीकडे जाते आणि तोही नाहीमध्ये मान हलवत फ्रेश व्हायला निघून जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो आणि बेडवर आडवा होतो. गौरीकडे प्रेमाने पाहतो. ती खूप शांत झोपली होती. तिच्या कपाळावर हळूच किस करत, बायको सॉरी, काही दिवस झाले कामात एवढा बिझी आहे की तुला वेळच देता येत नाही आहे. आणि तो हळूच तिला मिठीत ओढतो. तिला असे मिठीत घेतल्याबरोबर त्याचा पूर्ण दिवसाचा थकवा निघून जातो. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत त्याला पण कधी झोप लागते त्याचे त्याला कळत नाही. सकाळी सकाळी गौरीला लवकरच जाग येते आणि स्वतःला असे ओंकारच्या मिठीत बघून तिला खूप आनंद होतो. म्हणजे हे रात्री उशिरा आले तरी मला मिठीत घेऊन झोपले याचा तिला खूप आनंद होतो. त्या आनंदाच्या भरात ती त्याच्या कपाळावर किस करते आणि आता ती काय वागली हे तिच्या लक्षात येताच ती पटकन बाजूला होते आणि लाजून बाथरूममध्ये निघून जाते. काही वेळातच फ्रेश होऊन बाहेर येते आणि खाली जाऊन आईंना मदत करते. इकडे ओंकारला पण जाग येते. आज खूप दिवसानंतर त्याची खूप चांगली झोप झाली होती. तो पण फ्रेश व्हायला निघून जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो आणि ऑफिसचे कपडे घालून खाली येतो कारण त्याला आज पण लवकर जायचे होते. आज गौरीने आईकडून उपमा कसा बनवतात हे शिकून घेतले होते. ती सगळं सामान घेऊन डायनिंग टेबलला आली. दिव्या अजून झोपली होती. आईंना पण काकांचा कॉल आला म्हणून त्या त्यांच्या रूममध्ये जाऊन बोलत होत्या. आता नाश्त्याला ओंकार आणि गौरीच होते. तिने ओंकारला प्लेटमध्ये वाढले आणि ती उभी राहिली. तो तिच्याकडे पाहत, बायको तू नाही नाश्ता करणार? हो करते ना, ते आई आल्यानंतर. का माझ्यासोबत नाही करणार नाश्ता? अहो ते आई, तिला आईबद्दल काळजी आहे हे बघून ओंकार गालातल्या गालात हसला. कर आईसोबत. आणि तो पुन्हा नाश्ता करायला लागतो. गौरी मात्र त्याच्याकडे पाहत यांना राग तर नाही ना आला असेल. तोच ओंकारचा नाश्ता होतो आणि तो उठून उभा राहतो. तशी गौरी गोंधळून त्याच्याकडे पाहते. तो तिच्यासमोर येऊन उभा राहतो. ती तर अजून पण गोंधळून त्याच्याकडे पाहत असते. ओंकार मात्र स्माईल करत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि हसतच तिला बाय बोलून निघून जातो. ती तर एवढ्या शॉकमध्ये असते की तिला कळायला उशीर लागतो आणि जसे तिच्या लक्षात येते तशी तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. आईंनी हे मगाशीच पाहिले होते. हळूहळू ओंकार आणि गौरीचे फुलणारे प्रेम बघून त्यांना खूप आनंद झाला होता. आई आल्यानंतर त्या दोन्ही नाश्ता करतात आणि त्यांच्या कामात बिझी होतात. दिव्या पण कॉलेजला गेल्यामुळे गौरीला एकटीला खूप बोर होत होते कारण आई पण झोपलेल्या होत्या. ती काही वेळ मोबाईल पाहते, त्यानंतर बुक वाचते. बुक वाचून झाल्यानंतर बेडवर आडवी होते आणि तिला ओंकारची आठवण येते. आणि तिला अलिबाग ट्रिपचे त्यांचे सुंदर क्षण आठवतात. ते आठवत असताना गौरीच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल असते. तोच दिव्या कॉलेज करून घरी येते आणि तिच्या रूममध्ये जाताच होती की तिचे लक्ष गौरीकडे जाते. गौरीची बेडवर झोपून हसत असते. रूमचा दरवाजा ओपन असल्यामुळे ती दिसत होती. दिव्या हळूहळू चालत रूमच्या आत येते आणि गौरीच्या जवळ जाऊन बसते. गौरी अजून पण हसत असते की दिव्या जोराने ओरडून भो करते. तशी गौरी भानावर येते आणि घाबरून उठून बसते. समोर पाहते तर दिव्या हसत असते. गौरी तिला फटका मारते. काय वहिनी, माझ्या ब्रोची आठवण काढून हसतेस का? तशी गौरी गोंधळून नाही नाही आणि लाजून खाली पाहते. दिव्या गौरीच्या चिनला पकडून तिचा चेहऱ्यावर करत, वहिनी अशीच हॅपी राहत जा. हसत असताना खूप क्यूट दिसतेस तू. आणि दिव्या गौरीला मिठी मारते. गौरी पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असते. जेव्हापासून लग्न होऊन ती ओंकारसोबत या घरात आली होती तेव्हापासून तिला या घरात फक्त आणि फक्त प्रेम मिळाले होते, जे तिच्या घरी फक्त तिच्या पप्पांकडून तिला मिळत होते. बरं चल, तू फ्रेश हो आणि खाली ये, मस्त आल्याचा चहा ठेवते. आई पण उठल्या असतील. हो चल. आणि त्या बाहेर येतात. दिव्या फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये जाते आणि गौरी खाली येते तर तिला आई किचनमधून चहाचा ट्रे घेऊन येताना दिसतात. आई, मी ठेवला असताना चहा, ते तुम्ही? गौरी गोंधळून बोलते. अगं असू दे, मी ठेवला काय आणि तू ठेवला काय? चल चहा पिऊया. तोच दिव्या पण खाली येते आणि ते तिघं मिळून चहा पितात. चहा पित असताना ओंकारचा फोन आईला येतो. बोल ओंकार. पलीकडून ओंकार काहीतरी बोलतो आणि फोन ठेवतो.
काय वाटतं तुम्हाला? ओंकारने का फोन केला असेल आणि बायको असताना आईला का फोन केला असेल? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.